नमस्कार विद्यार्थी मित्र हो. व्हिडिओ क्रमांक 20 मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यामधील उपघटक शेती याची माहिती बघणार आहोत. याच्या अगोदर आपण या प्रकरणावरती 4 व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्यामध्ये एकूण यापूर्वीच्या 6 प्राथमिक आर्थिक क्रियांची माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. त्याचबरोबर प्रकरणाच्या शेवटी स्वाध्यायामध्ये सुद्धा तुम्हाला याच प्रकरणावरती सर्वाधिक प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. प्राथमिक आर्थिक क्रियामधील शेवटची आर्थिक क्रिया आहे शेती. शेती हा मानवाचा मूलभूत, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वत्र केला जाणारा व्यवसाय आहे. शेतीमधून मानवाला मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध होते. म्हणजेच मानवाच्या ज्या गरजा आहेत, अन्नाबरोबरच वस्त्र व निवारा या सुद्धा शेतीमधूनच पूर्ण होऊ शकतात. म्हणून शेती हा मानवाचा मूलभूत व अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वत्र म्हणजे जगभर केला जाणारा व्यवसाय आहे. शेती या शब्दाचा उत्पत्ती अर्थ दिलेला आहे. शेती हा शब्द लॅटिन ॲग्री व कल्चर या शब्दापासून बनला आहे. ॲग्री शब्दाचा अर्थ मृदा किंवा शेत आणि कल्चर या शब्दाचा अर्थ लागवड असा आहे. मग आता हे जर दोन शब्द आपण एकत्र केले, ॲग्री आणि कल्चर, तर ॲग्रीकल्चर हा शब्द आपण इंग्रजीमध्ये शेतीसाठी वापरतो. मग ॲग्री शब्दाचा अर्थ मृदा किंवा शेत असा दिलेला आहे आणि कल्चर या शब्दाचा अर्थ लागवड असा दिलेला आहे. मग या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून शेतामध्ये किंवा मृदेमध्ये लागवड करणे म्हणजे शेती होय. आता हा झाला उत्पत्ती अर्थ. त्यानंतर दुसरी एक व्याख्या दिलेली आहे. वॉटसन यांनी लॉंगमन मॉडर्न या शब्दकोशात 1976 मध्ये शेती या शब्दाची व्याख्या पिकांचे उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मृदेची किंवा जमिनीची मशागत अथवा लागवड करण्याची कला अथवा शास्त्र होय. आता बघा, या ठिकाणी वॉटसन हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्यांच्या शब्दकोशामध्ये लॉंगमन मॉडर्न यामध्ये 1976 ला ही शेती या शब्दाची व्याख्या दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की पिकांचे उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मृदेची किंवा जमिनीची मशागत अथवा लागवड करण्याची कला अथवा शास्त्र होय म्हणजे शेती होय. म्हणजे आपल्या इकडे बघा, आपण शेती करतो. एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात येते आणि त्याच्या शेजारीचं दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचं शेत असतं, परंतु त्यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे ते खूपच कमी मिळतं. मग दोन्हीही शेती जवळजवळ असल्या तरी सुद्धा उत्पन्नामध्ये आपल्याला भिन्नता आढळून येते. मग याचं प्रमुख कारण काय आहे, तर शेती करण्याची कला अथवा शेती करण्याचं शास्त्र हे प्रत्येक शेतकऱ्याला जमलेले असते असे नाही. मग ज्या शेतकऱ्याला शेती करण्याची कला किंवा शास्त्र म्हणजे त्याची मशागत करणे, रोपांची लागवड करणे, त्याची काळजी घेणे, आंतर फवारणी करणे, खत घालणे, वेळेवर पाणी देणे, ही कला अथवा शास्त्र ज्या शेतकऱ्याला जमते त्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळते. म्हणून वॉटसन यांनी काय म्हटलेलं आहे, पिकांचे उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मृदेची किंवा जमिनीची मशागत अथवा लागवड करण्याची कला अथवा शास्त्र होय. अशा पद्धतीने या शेती या व्यवसायाच्या 2 व्याख्या दिलेल्या आहेत. आता शेतीचे प्रकार खाली दिलेले आहेत. आता शेतीचे जे प्रकार आहेत ते यामध्ये एकूण 6 आहेत. त्यामध्ये पहिला आहे मंडई शेती, दुसरा आहे उद्यान शेती, तिसरा आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती, चौथा आहे मळ्याची शेती, पाचवा आहे सखोल उदरनिर्वाहाची शेती आणि 6वा आहे स्थलांतरित शेती. म्हणजे यापुढे आपल्याला जे प्रकार बघायचे आहेत आणि आपल्याला पुस्तकामध्ये अभ्यासासाठी जे प्रकार दिलेले आहेत तेच एकूण 6 प्रकार हे या ठिकाणी दिलेले आहेत. आता हे प्रकार सोडून सुद्धा आपल्याकडे बघा, आपण शेतीचे कोरडवाहू शेती किंवा बागायती शेती किंवा महाराणाची शेती असे आपण प्रकार पडतो. परंतु जगामध्ये जे प्रचलित प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी 6 दिलेले आढळून येतात. मग आता आपण यामधील एक प्रकार हा व्यवस्थित बघणार आहोत, कारण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्याची साखळी पूर्ण करून
आपल्याला हे शेतीचे प्रकार व्यवस्थित बघायचे आहेत. शेती हा मुद्दा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 37 वरती दिलेला आहे आणि आपल्याला काही चित्र दिलेले आहेत, काही वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि काही शेती प्रकार दिलेले आहेत आणि वरती करून पहा असं म्हटलेलं आहे. पान नंबर 37 वर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल. वरती असं म्हटलेलं आहे, अ, आ, ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार याचा क्रमांक लिहा. म्हणजे आपल्याला 3 प्रकारची माहिती दिलेली आहे. एका कॉलममध्ये चित्रे आहेत, त्याला अ म्हटलेलं आहे, दुसऱ्याला आ म्हटलेलं आहे वैशिष्ट्ये आणि तिसऱ्याला ई म्हटलेलं आहे. आता ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला साखळीने पूर्ण करायची आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी आपला शेतीचा प्रकार लिहायचा आहे, त्यानंतर वैशिष्ट्य क्रमांक लिहायचा आहे. मग आता आपण पहिलं जे चित्र आहे त्या चित्रासाठी कोणकोणती वैशिष्ट्ये किंवा शेती प्रकार येतात ते बघूया. आता या ठिकाणी हा जो फोटो दिलेला आहे त्या फोटोला मॅच होणारी जी शेतीची वैशिष्ट्ये आहेत ती उ या आकड्याची आहेत आणि शेतीचा जो प्रकार आहे तो ग हा प्रकार आहे, मंडई शेती. मग आता या ठिकाणी आपण शेतीचा प्रकार क्रमांक लिहायचा आणि या ठिकाणी वैशिष्ट्य क्रमांक लिहायचा. आता सुरुवातीला शेती प्रकार क्रमांक बघा या ठिकाणी आहे. मग आता तो आपण लिहूया. पहिल्यांदा तो आहे ग, म्हणजे या ठिकाणी बघा ग आहे. त्यानंतर वैशिष्ट्य क्रमांक बघा या ठिकाणी उ आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही साखळी आता पूर्ण करून दिली, परंतु तुम्हाला ही साखळी तुमच्या पुस्तकामध्ये क्रमाने नाही, तुम्हाला ती साखळी व्यवस्थित पूर्ण करायची आहे. मग आता आपण या ठिकाणी पहिली साखळी पूर्ण केली. आता आपण याची माहिती व्यवस्थित बघूया. आता पहिला जो शेतीचा प्रकार आहे आपण पाठीमागे बघितलेला आहे तो आहे मंडई शेती. आता मंडई शेतीचा अर्थ पहिल्यांदा बघा. आता मंडई म्हटल्यानंतर आपण आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये मंडई आणायला जातो किंवा मंडई एखाद्या ठिकाणी भरते. मग मंडईमध्ये जे जे पदार्थ मिळतात ते पदार्थांचे उत्पादन करणारी जी शेती असते त्या शेतीस मंडई शेती असे म्हणतात. मग आता मंडईमध्ये आपल्याला भाजीपाला मिळतो, त्याचबरोबर काही ठिकाणी अंडी मिळतात, दूध मिळतो, फळे मिळतात, काही ठिकाणी औषधी वनस्पती मिळतात. म्हणजे मंडईमध्ये ज्या ज्या वस्तूंची विक्री किंवा शेतीतील उत्पादनाची विक्री केली जाते त्या उत्पादनाची निर्मिती करणारी जी शेती असते त्या शेतीला मंडई शेती असे म्हणतात. मग आता आपल्याला या ठिकाणी मंडई शेतीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आता आपण याची वैशिष्ट्ये एक एक बघूया. या ठिकाणी तुम्हाला फोटो सुद्धा आहे बघा. या ठिकाणी फोटोमध्ये काही फळं दिसतात किंवा काही ठिकाणी तुम्हाला फुलं दिसतात. म्हणजे हा जो फोटो आहे तो आपल्याला मंडई शेतीचा आहे. आता वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे आधुनिक शेती प्रकार. म्हणजे मंडई शेतीमध्ये जे उत्पादन घेतलं जातं ते आधुनिक पद्धतीने घेतलं जातं. म्हणजे या ठिकाणी बघा एक ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस हे निर्माण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी फुलांची फळांची लागवड केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने मंडई शेती करताना आधुनिक पद्धतीचा वापर केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत शेती केली जाते. आता शहरातील जी लोकसंख्या असते ती जास्त असते आणि या शहरातील लोकसंख्येला लागणारा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला हा शहरामध्ये निर्माण केला जात नाही, तर शहरालगत ज्या ठिकाणी एखादं मोठं खेडेगाव असेल किंवा शहरालगत एखादं छोटं गाव असेल त्यामध्ये निर्माण केला जातो. म्हणजे ही जी मंडई शेती आहे ती प्रामुख्याने शहरी भागातील लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी शहराच्या सभोवताली ही शेती केली जाते. मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या भाजीपाल्याची लागवड करतो, म्हणजे समजा कोथिंबीर असेल तर कोथिंबीरची लागवड आपण ऊसाप्रमाणे सलग 5-10 एकरामध्ये करत नाही. आपण कोथिंबीरची लागवड 1-2 गुंठे, 10 गुंठे किंवा 15 गुंठे किंवा जास्तीत जास्त केलं तर आपण 20 गुंठे अशा पद्धतीने आपण
ह्याची लागवड करतो. म्हणजेच शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न हा शेतकरी करत असतो. त्यानंतर बघा, भांडवलाचा अधिक वापर. म्हणजे यासाठी जे काही आपल्याला रोपं आणायची असतील किंवा खतं असतील किंवा अशा पद्धतीने शेड निर्माण करायचे असतील, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, तर यासाठी लागणारे जे भांडवल आहे ते भांडवल सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात लागते. आता त्यानंतर मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा केला जातो. म्हणजे या ठिकाणी शेतीमधील मशागत करताना प्रामुख्याने मानव म्हणजे शेतकरी किंवा शेतमजूर स्वतः कष्ट करतो. त्याचबरोबर काही वेळेस शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा केला जातो. म्हणजे पाणी किती वेळेस दिलं पाहिजे, खते कोणत्या वेळेस दिली पाहिजेत, औषध फवारणी कधी केली पाहिजे, यासाठी आपण शास्त्रीय ज्ञानाचा वापर करतो. पुढचं वैशिष्ट्य आहे सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर. म्हणजे या ठिकाणी हे जे उत्पादन आहे, फळं असतील, भाजीपाला असतील, यांचं उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर आणि जलसिंचनाचा सुद्धा जास्त वापर केला जातो. आपण पिकांची वाढ लवकर व्हावी म्हणून सेंद्रिय खताचा वापर न करता काही वेळेस आपण रासायनिक खतांचा वापर हा जास्त करतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मासे इत्यादींची विक्री ही या मंडईमध्ये केली जाते. मग आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, ही शेती कुठं केली जाते हे अंतर दिलेलं आहे. तर शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत. म्हणजे एखादं मोठं शहर असेल आणि त्या शहरामध्ये आपण ट्रकद्वारे एका रात्रीमध्ये जात असेल, एवढ्या अंतरापर्यंत ही शेती केली जाते. याचं कारण काय आहे? कारण भाजीपाला हा संध्याकाळच्या वेळेस तोडला जातो आणि संध्याकाळी तो एखाद्या ट्रकमध्ये भरला जातो आणि तो ट्रक रात्रीच्या वेळेस प्रवासाला निघतो आणि बरोबर सकाळी त्या शहरामध्ये पोहोचतो. म्हणजेच काय, तर सकाळी ताजा भाजीपाला हा शहरातील लोकांना उपलब्ध होतो. म्हणून शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत ही मंडई शेती केली जाते. यामध्ये उत्पादनं दिलेली आहेत. भाजीपाला आहे, फळे आहेत, दूध आहे, अंडी आहे, मांस आहे, मासे आहे इत्यादींची निर्मिती या ठिकाणी केली जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात, उदाहरणार्थ खेड, शिवापूर, सासवड येथून पुणे शहरास फळे, फुले, भाजीपाला यांचा होणारा पुरवठा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिले की पुणे शहर आहे, या पुणे शहरालगत ही दोन गावं आहेत, एक खेड शिवापूर आहे आणि दुसरं सासवड आहे. या दोन ठिकाणी या भाजीपाल्याची निर्मिती केली जाते आणि त्याची विक्री मात्र पुणे या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीनं जगामधील जी मोठी शहरं असतील त्याच्या सभोवताली प्रामुख्याने मंडई शेती केली जाते. यामध्ये पुणे शहराचे एक उदाहरण आहे. त्याचबरोबर जे काही युरोप खंडातील देश आहेत, मग ग्रेट ब्रिटन असेल, जर्मनी असेल इत्यादी देशातील जी मोठी शहरं आहेत त्यांच्या सभोवताली सुद्धा अशा पद्धतीने मंडई शेती केली जाते. आता आपण मंडई शेतीचं वितरणाचा नकाशा बघूया. आपल्याला या ठिकाणी मंडई शेतीचे वितरण किंवा नकाशा हा बघायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जगाचा एक आराखडा दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सूची किंवा इंडेक्स तयार करायचा आहे. मग पहिलं जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे पुणे शहराचं ते घेऊया आपण. पुणे शहर व त्याच्या सभोवताली खेड, शिवापूर आणि सासवड ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं नकाशामध्ये दाखवायची आहेत. तर या ठिकाणी भारतामध्ये हा आपला भारत आहे आणि इथं या ठिकाणी पुणे शहर आढळून येते. इथं तुम्हाला दाखवलेलं दिसेल बघा, हे जे शहर आहे ते पुणे शहर दाखवलं आहे. पुणे शहर, खेड, शिवापूर, सासवड या ठिकाणी दाखवता येईल. आता दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे युरोप खंडातील ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड इत्यादी देशातील शहरे या ठिकाणी सुद्धा मंडई शेती केली जाते. मग आता ही जी शहरं आहेत
ही ग्रेट ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड ही युरोप खंडातील आहेत. मग या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवले आहेत आकडा 2 ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड इत्यादी देशातील शहरे. या ठिकाणी हा जो देश आहे तो ग्रेट ब्रिटन किंवा UK किंवा युनायटेड किंगडम असंही म्हणतो. आणि या ठिकाणी जे देश आहे ते जर्मनी आहे, नेदरलँड आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्रामुख्याने ही मंडई शेती केली जाते. आता आपल्याला शेतीचा दुसरा प्रकार बघायचा आहे. आता यामध्ये जो फोटो आहे त्या फोटोला जोडणारी साखळी सुरुवातीस बघूया आपण. या फोटोला वैशिष्ट्ये आहेत उ या आकड्याची आणि शेतीचा प्रकार जो आहे तो ख आहे. मग आता इथं पहिल्यांदा लिहून घ्यायचं. शेतीचा प्रकार क्रमांक ख या ठिकाणी लिहिला आहे बघा, ख उद्यान शेती. आणि वैशिष्ट्य क्रमांक जे आहे ते आहे उ. या ठिकाणी तुम्हाला उ हे दिसतं. मग आता हा आपला शेतीचा दुसरा प्रकार आहे. त्यामध्ये नाव आहे उद्यान शेती. आता पहिल्यांदा तुम्हाला अर्थ कळायला पाहिजे उद्यान शेती म्हणजे काय. आता आपल्याकडे बगीचा किंवा बाग हा शब्द माहिती आहे. मग बगीचा किंवा बाग याला अनुसरूनच उद्यान हा शब्द वापरला जातो. म्हणजे ज्या शेतीमधून प्रामुख्याने फळ पिकांचे उत्पादन किंवा फूल पिकांचे उत्पादन जास्त घेतले जाते त्या शेतीला उद्यान शेती असे म्हणतात. बघा उद्यान शेती म्हणजे काय, याचा अर्थ ज्या शेतीमधून फळे, फुले किंवा औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादीचे उत्पादन घेतले जाते त्या शेतीला उद्यान शेती असे म्हणतात. आता पाठीमागे जी आपण बघितली होती मंडई बागायती शेती, त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात फुलांचं उत्पादन घेतलं जातं. परंतु या उद्यान शेतीमध्ये प्रामुख्याने फुले, फळे, औषधी वनस्पती, शोभेची झाडे यांचेच उत्पादन घेतले जाते. हे आपण बघितलं. आता दुसरं वैशिष्ट्य काय बघा, मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. या ठिकाणी फोटो जर बघितला तर त्या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत बघा आणि कुठल्या तरी रोपांची लागवड करत असलेले आपल्याला आढळून येतात. म्हणजेच मनुष्यबळाचा वापर हा उद्यान शेतीसाठी जास्त केला जातो. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला शेड दिसते बघा, हे पांढऱ्या रंगाचे. ते शेड कशाचं आहे, ग्रीन हाऊस असेल किंवा पॉली हाऊस असेल त्याचे शेड आहे. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केलेला आढळून येतो. पुढचं तिसरं वैशिष्ट्य आहे उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात प्रामुख्याने ही जी शेती आहे ही शेती केली जाते. आता तुम्हाला 3 प्रकार दिलेत, उष्णकटिबंधीय, त्यानंतर भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात. आता या कटिबंधानुसार घेतल्या जाणारे फुले, फळे यांचं उत्पादन सुद्धा वेगवेगळं आहे. आता जर आपण पहिलं बघितलं उष्ण कटिबंध, तर उष्ण कटिबंधामध्ये प्रामुख्याने केळी, नारळ, काजू आणि आंबा यांचं उत्पादन उष्ण कटिबंधामध्ये घेतलं जातं. त्यानंतर जो आहे भूमध्य सागरीय. आता भूमध्य सागरीय हवामानाच्या प्रदेशामध्ये आम्लवर्गीय फळे म्हणजे आंबट फळे, यामध्ये संत्री आणि लिंबू या दोघांचं उत्पादन घेतलं जातं. आणि फुलांमध्ये गुलाब, कमळ, झेंडू आणि मोगरा यांचं उत्पादन हे भूमध्य सागरीय प्रदेशामध्ये घेतले जाते. तिसरा प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचा प्रदेश. या समशीतोष्ण कटिबंधामध्ये प्रामुख्याने सफरचंद, पीच, अक्रोड, अंजीर इत्यादी फळ पिकांचे उत्पादन हे समशीतोष्ण कटिबंधामध्ये घेतले जाते. म्हणजे अशा पद्धतीने उष्ण कटिबंधामधील फळे वेगळे आहेत किंवा फुले वेगळे आहेत, भूमध्य सागरीय वेगळे आहेत आणि समशीतोष्ण कटिबंधीय वेगळे आहेत. अशा पद्धतीने ही उद्यान शेती आणि त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. आता हे जे उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरीय जे आहेत त्यांचं वितरण आपण बघूया. आता या ठिकाणी जी उद्यान शेती आहे त्या उद्यान शेतीचे तुम्हाला वितरण दिलेलं आहे. आता वितरणामध्ये पहिला जो प्रकार आहे किंवा पहिलं जे उदाहरण आहे ते आहे उष्णकटिबंधीय प्रदेश. यामध्ये प्रामुख्याने इंडोनेशिया आणि न्यू गिनी यांचा समावेश होतो.
आता इंडोनेशिया आणि न्यू गिनी हे दोन्ही या ठिकाणी आहेत. बघा, इंडोनेशिया आणि न्यू गिनी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले दिसतात. या ठिकाणी इंडोनेशिया आहे, न्यू गिनी या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे समशीतोष्ण कटिबंधीय. आता यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला भारत, चीन, थायलंड, कोरिया हे दिलेले दिसतात. आता हे कुठं आहेत बघा, या ठिकाणी भारत आहे, त्यानंतर इकडे चीन आहे, नंतर थायलंड आहे. म्हणजे जेवढ्या ठिकाणी उत्पादन घेतले जाते तेवढेच फक्त तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जास्त दिलेले आढळून येत नाहीत. ही एवढी असून अजून सुद्धा आपल्याला या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय म्हणजे जो युरोप खंड आहे त्याचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे भूमध्य सागरीय हवामान, इटली, ग्रीस, स्पेन. आता इथं भूमध्य समुद्र आहे आणि त्या भूमध्य समुद्राच्या लगतच्या भागाचा समावेश हा यामध्ये होतो. आता हे कुठं दाखवलेत बघा, बघा हा जो रंग आहे तो युरोप खंडातील देश आहेत आणि त्यामध्ये कुठले आहेत, इटली, ग्रीस, स्पेन इत्यादी देश. अशा पद्धतीने वितरण आहे. हे तुम्ही नकाशा तुमचा तुम्ही स्वतः सुद्धा सोडवा. पाठ्यपुस्तकामध्ये तिसरा फोटो दिलेला आपल्याला हा दिसतो. आता हा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये काहीतरी एक यंत्र आहे आणि ते यंत्र हे जे काही पिकं आहेत त्या पिकांना औषध फवारणी करत आहे असे दिसतात. मग या फोटोला आपल्याला जी साखळी तयार होते ती अशा पद्धतीने, शेतीचा प्रकार क्रमांक येतो द, विस्तृत व्यापारी धान्य शेती आणि वैशिष्ट्य क्रमांक आ येतात. मग आता सुरुवातीला हे लिहून घ्यायचे. पहिला शेतीचा प्रकार क्रमांक द आणि वैशिष्ट्य क्रमांक आ. आता आपण ह्या शेतीचा पहिल्यांदा अर्थ बघूया. विस्तृत व्यापारी धान्य शेती. आता या ठिकाणी एकूण महत्वाचे 3 शब्द आहेत. एक विस्तृत, दुसरा व्यापारी आणि तिसरा धान्य शेती. विस्तृत म्हणजे काय, तर शेतीचा आकार हा मोठा असतो. हे पहिलेच वैशिष्ट्य दिलंय बघा, शेतीचा आकार मोठा असतो म्हणजे विस्तृत. परत म्हटलं आहे व्यापारी, म्हणजे या ठिकाणी जे उत्पन्न घेतलं जातं ते उत्पन्न प्रामुख्याने व्यापार करण्यासाठी घेतलं जातं. म्हणजे जेवढं उत्पन्न येईल तेवढं फक्त घरामध्ये लोकांना वापरण्यासाठी ठेवलं जात नाही, तर ते बाहेरील मोठ्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी घेतले जाते. पुढे म्हटलं आहे धान्य, म्हणजे या ठिकाणी जे उत्पादन घेतलं जातं ते प्रामुख्याने धान्य पिकाचं घेतलं जातं. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात खाली ही 2 पिकं दिलेली दिसतात बघा, गहू आणि मका ही प्रमुख पिके म्हटलेले आहेत. मग अशा पद्धतीत तुम्हाला याचा अर्थ कळाला असेल की विस्तृत व्यापारी धान्य शेती म्हणजे विस्तृत आकाराच्या क्षेत्रात व्यापार करण्याच्या उद्देशाने धान्य पिकाचे उत्पादन घेतले जाते त्या शेतीस विस्तृत व्यापारी धान्य शेती असे म्हणतात. आता याचा आपण अर्थ बघितला. आता यानंतर आपल्याला याची वैशिष्ट्ये बघायची आहेत. आता अर्थामधलीच बरीच वैशिष्ट्ये ही यामध्ये आहेत. तर पहिलेच वैशिष्ट्य दिले, शेतीचा आकार मोठा असतो. आता यामध्ये किती मोठा असतो, तर हेक्टरी 240 ते 1600 हेक्टर पर्यंत असतो. आता 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर हे तुम्हाला माहिती आहे. मग या ठिकाणी किती दिलं आहे, 600 ते किती 240 ते 1600 हेक्टर. मग त्याचं जर एकरमध्ये रूपांतर केलं तर ते 600 ते 4000 एकर पर्यंत असतं. म्हणजे विचार करा, कमीत कमी 600 एकर आणि जास्तीत जास्त 4000 एकर पर्यंत याचा आकार मोठा असतो. म्हणून या ठिकाणी भांडवलाचा, आधुनिक कृषी यंत्रांचा वापर अधिक केला जातो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक यंत्र दिसतंच. अशा पद्धतीने जे आधुनिक यंत्र आहेत त्याद्वारे सर्व कामे ही केली जातात. मग यासाठी भांडवल जास्त लागते. आता मोठ्या प्रमाणात बिया लागतात, त्यातून रोपे लागतात, मशागत करावी लागते, यंत्रे खरेदी करावी लागतात. मग यासाठी जे भांडवल आहे ते भांडवल जास्त लागतं. एक पीक पद्धत म्हणजे सलग क्षेत्रामध्ये एकाच पिकाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे आपल्याकडे जसं बघा, एकाच पिकामध्ये आपण दुसरे आंतरपिकं घेतो त्या पद्धतीने या ठिकाणी घेतलं जात नाही. एक तर एकाच पिकाचं उत्पादन घेतले जाते. पेरणीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात. म्हणजे शेतीची मशागत असेल, त्यानंतर त्याची पेरणी असेल, रोपांची लागवड असेल,
आंतरमशागत असेल, त्याची कापणी असेल, मळणी असेल, वाहतूक असेल, ही सर्व कामे ही प्रामुख्याने यंत्राच्या साहाय्यानेच केली जातात. पुढचं वैशिष्ट्य आहे शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित. आपण याच्या अगोदर बघा पशुपालन हा व्यवसाय बघितलेला आहे. मग अशी जी विस्तृत व्यापारी धान्य शेती आहे त्या शेती लगतच व्यापारी पशुपालन सुद्धा केले जाते. मग आपण जर अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये अशा पद्धतीनं मोठ्या क्षेत्रावरती शेती केली जाते आणि त्या शेती लगतच वराह पालन केलं जातं. वराह म्हणजे डुक्कर पालन आणि त्याचा प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी वापर केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित होताना आढळून येते. हेक्टरी उत्पादन कमी व दरडोई उत्पादन जास्त. आता याचा अर्थ मला कळतो का बघा, हेक्टरी उत्पादन कमी व दरडोई उत्पादन जास्त. हेक्टरी उत्पादन म्हणजे कमी काय, तर हे जे क्षेत्र आहे त्यातलं दर हेक्टरी उत्पादन हे कमी मिळतं, परंतु दरडोई उत्पन्न जास्त. दरडोई म्हणजे प्रत्येक डोकं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मिळणारं उत्पादन हे जास्त असतं. म्हणजे या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते क्षेत्र शेतकऱ्याच्या मालकीचे जास्त असते. म्हणजे एक शेतकरी असेल तर 50 एकर किंवा 100 एकर, 200 एकर, 1000 एकर अशा पद्धतीने मालकीचं क्षेत्र असतं. त्यामुळे त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष मिळणारं उत्पन्न जे आहे दरडोई ते जास्त असतं. परंतु सरासरी जर हेक्टरी उत्पादन काढलं तर त्या ठिकाणी कमी असलेले आढळून येते. आता याचं आपल्याला वितरण दिलेलं आहे. ही जी शेती आहे ती प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश मधील स्टेप्स, प्रेरी, डाऊन्स, पंपाज, फेल्ड हे जे एकूण 5 गवताळ प्रदेश आहेत त्या 5 गवताळ प्रदेशामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. आता आपण पुढं हे जे प्रदेश आहेत गवताळ प्रदेश 5 हे नकाशामध्ये दाखवणार आहोत. यामध्ये कोणकोणते देश येतात हे पण दाखवणार आहोत. आता यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे गहू, मका ही प्रमुख पिके आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने जे उत्पादन घेतलं जातं ते गहू व मका या 2 पिकांचे घेतले जाते. आपण आता ह्या विस्तृत व्यापारी धान्य शेतीचे वितरण बघूया. विस्तृत व्यापारी धान्य शेती वितरण किंवा नकाशा. आता यामध्ये जो पहिला होता तो कुठला, स्टेप होता. स्टेप गवताळ प्रदेश. यामध्ये प्रामुख्याने रशिया, युक्रेन आणि कझाकस्तान या देशांचा समावेश होतो. आता या ठिकाणी हा जो मोठा देश आहे तो रशिया आहे. या ठिकाणी हा जो आहे तो कझाकस्तान आहे. या ठिकाणी हा जो आहे तो युक्रेन आहे. मग या ठिकाणचा हा जो प्रदेश येतो तो प्रामुख्याने स्टेप गवताळ प्रदेशामध्ये येतो. या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवता येईल स्टेप गवताळ प्रदेश रशिया, कझाकस्तान आणि युक्रेन यांचा भाग. दुसरा जो गवताळ प्रदेश आहे तो आहे प्रेरी गवताळ प्रदेश संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिका हा देश. आता या उत्तर अमेरिका खंडामध्ये या ठिकाणी हा अमेरिका किंवा त्याला संयुक्त संस्थाने किंवा USA असंही म्हणतात. या देशामध्ये प्रामुख्याने हा प्रेरी गवताळ प्रदेश आढळून येतो. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला प्रेरी गवताळ प्रदेश हा संयुक्त संस्थाने या देशामध्ये दाखवता येईल. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे पंपाज गवताळ प्रदेश. पंपाज गवताळ प्रदेश देश आहे अर्जेंटिना आणि खंड आहे दक्षिण अमेरिका खंड. तो जो आहे तो प्रामुख्याने या खंडामध्ये येतो दक्षिण अमेरिका खंडात आणि देश आहे अर्जेंटिना. हा जो देश दिसतो तुम्हाला तो आहे अर्जेंटिना. या ठिकाणी पंपाज गवताळ प्रदेश आढळून येतो या ठिकाणी. त्यानंतर चौथा जो आहे तो आहे फेल्ड गवताळ प्रदेश. प्रामुख्याने तो दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळतो. म्हणजे आफ्रिका खंड हा आहे आणि आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावरती या ठिकाणी दक्षिण आफ्रिका देश आहे आणि या दक्षिण आफ्रिका देशामध्ये फेल्ड गवताळ प्रदेश आढळून येतो. तो या ठिकाणी आहे बघा फेल्ड गवताळ प्रदेश. परत पाचवा जो गवताळ प्रदेश आहे तो आहे डाऊन्स गवताळ प्रदेश. तो प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळतो.
या देशामध्ये या ठिकाणी जे मरे डार्लिंग नद्यांची खोरे आहेत त्याच्या परिसरामध्ये हा डाउन्स गवताळ प्रदेश आहे, तो या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एकूण हे 5 गवताळ प्रदेश आहेत. या ठिकाणी विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. हा आहे पहिला स्टेप गवताळ प्रदेश, दुसरा प्रेरी गवताळ प्रदेश, तिसरा पंपास गवताळ प्रदेश, चौथा फेल्ड गवताळ प्रदेश आणि शेवटचा 5वा आहे डाउन्स गवताळ प्रदेश. फोटो क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी दिलेला दिसतो. आता हा जो आहे तो या ठिकाणी हा फोटो आहे. या फोटोला मॅच होणारी साखळी सुरुवातीला आपण तयार करू. बघा या ठिकाणी पहिला जो शेतीचा प्रकार क्रमांक आहे तो ड मळ्याची शेती आहे आणि वैशिष्ट्य क्रमांक जे आहे ते ई हे वैशिष्ट्य क्रमांक आहे. सुरुवातीला आपण ते लिहून घेऊया. शेती प्रकार क्रमांक ड मळ्याची शेती. त्यानंतर वैशिष्ट्य क्रमांक ई, या ठिकाणी वैशिष्ट्य क्रमांक आहे ई. आता आपण सुरुवातीला मळ्याची शेती म्हणजे काय बघूया. तर उष्णकटिबंधातील डोंगराळ पर्वतीय प्रदेशामध्ये काही पेय पिके व काही कच्चा माल तयार करणारी जी शेती आहे त्या शेतीला मळ्याची शेती असे म्हणतात. याचा अर्थ काय आहे बघा. उष्णकटिबंधातील डोंगराळ प्रदेशामध्ये काही पेय पिके तसेच काही कच्चा माल पिकवणारी जी शेती आहे त्या शेतीला मळ्याची शेती असे म्हणतात. उदाहरणार्थ इथं पिकं बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चहा, कॉफी, रबर, कोको इत्यादी. मग आता चहा, कॉफी, रबर, चहा कॉफी कसा आहे पेय पिकं आहेत, रबर कसा आहे कच्चा माल आहे. मग अशा पद्धतीने या पिकांचं जे उत्पादन घेणारी शेती असते त्याला मळ्याची शेती असे म्हणतात. या ठिकाणी म्हटलंय बघा, तुम्हाला फोटो दाखवला दिसतो उष्णकटिबंधीय डोंगराळ व पर्वतीय क्षेत्र. म्हणजे या ठिकाणी जी तुम्हाला ही पिकं दिसतात हे चहाचं क्षेत्र आहे. मग अशा डोंगराळ भूप्रदेशामध्ये जी शेती केली जाते त्याला मळ्याची शेती असे म्हणतात. आता वैशिष्ट्य बघूया. शेताचा आकार हा मोठा असतो. त्यानंतर ही शेती जी आहे ती भांडवलाधिष्ठित शेती असते. म्हणजे या शेतीला करण्यासाठी मोठ्या भांडवल लागतं. म्हणजे मजूर असेल, पिकांची लागवड असेल, पण आंतरमशागत असेल, खतं असेल, वाहतूक असेल, प्रक्रिया असेल, यासाठी भांडवल जास्त लागते. एक पीक पद्धतीची शेती आहे. म्हणजे सलग या ठिकाणी चहाची तर चहाची लागवड केली जाते, रबराची तर रबराची केली जाते, कॉफीची तर कॉफीची लागवड केली जाते. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने एकाच पिकाची सलग लागवड केली जाते. स्थानिक मजुरामार्फत शेतीची कामे. या ठिकाणी तुम्हाला मजूर काम करत असेल दिसतात बघा. हे जे मजूर असतात ते त्या ठिकाणचेच स्थानिक मजूर असतात आणि त्याच ठिकाणी पिकांची सोय योग्य पद्धतीनं प्रक्रिया व प्रतवारी केली जाते. म्हणजे पिकांची काढणी असेल म्हणजेच कापणी असेल किंवा त्याची काढणी असेल हे झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्याची प्रतवारी सुद्धा केली जाते. हेक्टरी उत्पादन कमी मात्र एकूण उत्पादन जास्त. म्हणजे या ठिकाणी डोंगराचा उतार असल्यामुळं हेक्टरी उत्पादन कमी मिळतं, परंतु जर सर्व उत्पादनाचा विचार केला एकूण उत्पादन हे मात्र कसं मिळतं जास्त मिळतं. एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्षे उत्पादन घेता येते. म्हणजे चहाच्या पिकाची जर एकदा लागवड केली तर आपल्याला प्रत्येक वर्षी ती रोपं काढून दुसरी लावावी लागत नाहीत. तीच रोपं आपल्याला 10 ते 15 वर्षे वापरता येतात आणि त्याच्या कोवळ्या पानापासून आपल्याला चहा बनवता येतो. आता या ठिकाणी तुम्हाला पिकं दिलेत. या मळ्याच्या शेतीमध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर, कोको, भारतातील केरळ राज्यातील मसाल्याची मळे, कोकण विभागातील काजू बागा या पिकांचा समावेश हा प्रामुख्याने या मळ्याच्या शेतीमध्ये होतो. यांचं उत्पादन या शेतीतून घेतले जाते. आता पिके झाली, त्यानंतर खाली वितरण दिलेलं आहे कोणकोणत्या ठिकाणी ही शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटे, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम. यात जर तुम्ही देश बघितले तर जास्तीत जास्त देश हे आग्नेय आशियाई देश आहेत. आशिया खंडाचा आग्नेय भाग. आता यामध्ये कुठले कुठले आहेत तर मलेशिया, त्यानंतर इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनाम हे जे 5 देश आहेत ते आग्नेय आशियाई देश आहेत.
भारत आणि श्रीलंका दक्षिण आशियाई देश आहेत आणि कॅरेबियन बेटे हे आपल्या अटलांटिक महासागरामधील आहेत आणि त्याचबरोबर ब्राझील हा जो देश आहे दक्षिण अमेरिका खंडातील, या देशांमध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर इत्यादी जी मळ्याच्या शेतीमधील पिकं आहेत त्यांचे उत्पादन घेतले जाते. आता आपण नकाशामध्ये या देशांचे वितरण बघूया. मळ्याच्या शेतीचे वितरण नकाशा इंडेक्स. आता पहिले जे देश आहेत ते आग्नेय आशियाई देश आपण एकत्र बघूया. आग्नेय आशियाई देश यामध्ये सगळे घेतलेत. मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम. आता आग्नेय आशियाई तुम्हाला माहिती आहेत. जर आपण 4 दिशा बघितल्या मुख्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ही कुठली आहे? आग्नेय. इकडची वायव्य, इकडची नैऋत्य आणि इकडची ईशान्य. मग जर फक्त या ठिकाणी या आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडाची ही आग्नेय दिशा आहे. मग या ठिकाणी जे देश आहेत या आग्नेय भागामध्ये, ह्या देशांना आग्नेय आशियाई देश म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देश येतात. आता या ठिकाणी तुम्हाला वितरण दाखवलेलं आहे बघा. हे जे सगळे देश आहेत हे आग्नेय आशियाई देश आहेत. आता यानंतर जो दुसरा आहे तो आहे भारत. आता भारताचा भाग दाखवताना हा पूर्ण भारत दाखवलेला नाही. तर भारतामधलं उत्पन्न कुठं होतं? तर केरळमध्ये मसाल्याचे पदार्थ आणि कोकण किनारपट्टीला काजूचे उत्पादन. मग ही जी पश्चिम किनारपट्टी आहे एवढीच या ठिकाणी दाखवलेली दिसून येईल. आता याचे वितरण बघा. भारत ठिकाणी तुम्हाला थोडीशी ही किनारपट्टी दाखवलेली आढळून येईल, कारण याच ठिकाणी प्रामुख्याने मळ्याची शेती ही केली जाते. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे श्रीलंका. आता श्रीलंका तुम्हाला माहिती आहे भारताच्या दक्षिणेला या ठिकाणी छोटंसं एक बेट आहे, ते श्रीलंका आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवले दिसेल बघा आकडा 3 श्रीलंका. या ठिकाणी छोटासा रंग आहे हा, तो श्रीलंका आहे. अशा पद्धतीनं चौथा आहे कॅरेबियन बेटे. कॅरेबियन बेटांमध्ये कुठले कुठले येतात? जमैका, वेस्ट इंडिज, हैती इत्यादी. आता या ठिकाणी ही जी बेट आहेत ही मधली, ह्यांना कॅरेबियन बेटे असे म्हटले जाते. या ठिकाणी सुद्धा मळ्याची शेती केली जाते. आता इथे तुम्हाला दाखवले आहेत बघा कॅरेबियन बेटे. यामध्ये जमैका आहे, वेस्ट इंडिज आहे, हैती आहे, बर्मुडा आहे. असे जे देश आहेत त्यांना कॅरेबियन बेटावरील देश असे म्हटले जाते. त्यानंतर शेवटचा आहे ब्राझील, क्रमांक 5. ब्राझील हा देश ह्या दक्षिण अमेरिका खंडामध्ये या ठिकाणी आहे. आता ब्राझील देशाचं वैशिष्ट्य काय आहे? तर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक उत्पादन कॉफीचे घेणारा देश कुठला आहे? ब्राझील आहे. आणि या ठिकाणी जो आग्नेय आशियाई थायलंड हा जो देश आहे, ह्या थायलंड या देशामध्ये इथं आहे. या ठिकाणी सर्वाधिक रबर पिकाचे उत्पादन हे थायलंड या देशामध्ये घेतले जाते. अशा पद्धतीने आपण मळ्याची शेती करणारे जे प्रदेश किंवा देश आहेत ते या नकाशामध्ये दाखवलेले आहेत. फोटो क्रमांक 5 हा तुम्हाला या ठिकाणी दिलेला दिसतो. आता या फोटोशी निगडीत वैशिष्ट्ये आणि शेतीचा प्रकार यांची साखळी पहिल्यांदा करूया. वैशिष्ट्ये जे आहेत ते अ आहे या ठिकाणी हा, आणि शेतीचा प्रकार क्रमांक जो आहे तो घ आहे. पहिल्यांदा ते लिहून घेऊया. बघा शेतीचा प्रकार क्रमांक घ तो इथे दिसतो बघा, घ हा आहे. आणि वैशिष्ट्य क्रमांक जे आहे ते अ आहे. या ठिकाणचा अ हा वैशिष्ट्याचा अ घ्यायचा नाही, हा सगळ्यात मोठा सगळ्यात वरचा आहे. हा जो अ आहे हा वैशिष्ट्याचा क्रमांक आहे. आता आपण याचा पहिल्यांदा अर्थ बघूया. सखोल उदरनिर्वाहक शेती. आता या ठिकाणी 2 शब्द आहेत, एक सखोल शब्द आहे आणि दुसरा उदरनिर्वाहक शेती आहे. म्हणजे या ठिकाणी जी शेती असते त्या शेतीमध्ये शेतकरी स्वतः कष्ट करतो आणि जेवढं शेती असेल कमी असेल त्या शेतीतून उदरनिर्वाहासाठी जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतो. त्या शेतीला सखोल शेती असे म्हणतात. तुम्हाला पहिली ही जी 2 वैशिष्ट्ये दिलेत त्या ठिकाणी शेतीचा अर्थ तुम्हाला कळतो बघा. शेतजमीनचा लहान आकार असतो आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी जर फोटो बघितला तर फोटोमध्ये बघा भात लागवड
चालू असलेली दिसून येते. मग जर आपण कोकणामध्ये गेलो तर सह्याद्रीच्या उतारावरती आपल्याला छोट्या छोट्या जमिनीचे तुकडे दिसतात आणि त्या लहान जमिनीच्या आकारामध्ये जास्तीत जास्त भात पिकाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा पद्धतीने लहान आकाराच्या शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ती जी शेती आहे त्या शेतीला सखोल उदरनिर्वाहक शेती असे म्हटले जाते. आता या शेतीमध्ये प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादनास प्राधान्य असते. म्हणजे या ठिकाणाहून अन्नधान्य मिळावं. आता पाठीमागे आपण बघितलं बघा, पेय पिके आणि कच्चा माल हा मळ्यात शेतीतून उत्पादित केला जात होता. परंतु या शेतीमधून अन्नधान्य पिकास उत्पादनास प्राधान्य दिले जाते. यामध्ये जे प्रमुख पीक आहे ते इथं तुम्हाला सगळ्यात खाली दिले बघा, तांदूळ. हे प्रमुख पीक हे सखोल उदरनिर्वाहक शेतीतील पीक आहे. या ठिकाणी प्रामुख्याने मानवी श्रम व प्राण्यांचा वापर केला जातो. या ठिकाणी यंत्रांचा वापर हा कमी प्रमाणात केला जातो. अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टरद्वारे आपल्याला काही कामे केलेली आढळून येतात, परंतु जास्तीत जास्त कामे ही मानवी श्रम म्हणजे प्रत्यक्ष शेतमजूर किंवा शेतकरी हा करत असलेला आढळून येतो. किंवा जास्तीत जास्त जे पाळीव प्राणी असतात म्हणजे बैल, याचा वापर हा शेतीची मशागत करण्यासाठी केला जातो. आता आपले वितरण दिलेलं आहे या ठिकाणी कुठल्या देशांमध्ये ही सखोल उदरनिर्वाहक शेती केली जाते. तर यामध्ये प्रामुख्याने चीन आहे, भारत आहे, जपान आहे, कोरिया आहे, श्रीलंका आहे आणि पूर्व आशिया खंडातील देश या ठिकाणी ही सखोल उदरनिर्वाहक शेती केली जाते. आता हे जे सगळे देश आहेत हे पूर्वेकडील देश आहेत. चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका. आपण जर जगाचा नकाशा बघितला तर हे सगळे पूर्वेकडील देश आहेत. म्हणून या सखोल उदरनिर्वाहक शेतीला पौरात्य शेती असे सुद्धा म्हटले जाते. आता आपण हे जे देश आहेत ते देश नकाशामध्ये दाखवून बघूया. सखोल उदरनिर्वाहक शेतीमधील वितरणामध्ये आपल्याला एकूण 5 देश आहेत. ते 5 देश या नकाशामध्ये दाखवायचे आहेत. पहिला जो देश आहे तो आहे भारत. हा भारत देश तुम्हाला माहिती आहे, तो या ठिकाणी आढळून येतो. हा पहिला आहे आकडा 1 भारत. दुसरा देश आहे चीन. आता भारताच्या शेजारीच या ठिकाणी जो देश आहे तो देश कुठला आहे? चीन आहे. या ठिकाणी सुद्धा सखोल उदरनिर्वाहक शेती केली जाते. या ठिकाणी क्रमांक 2 चीन देश आहे. त्यानंतर तिसरा देश आहे कोरिया. आता कोरिया हा देश नाही, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे 2 देश आहेत. त्या 2 देशांना एकत्रित कोरिया असं म्हटलं जातं. आता कोरिया हा देश बघा, सुरुवातीला तुम्हाला दाखवतो इथं आहे. या ठिकाणी छोटेसे आहेत बघा. आता इथं म्हटले बघा कोरिया आकडा 3 बाण दाखवले आहे आणि हा जो निळा रंग आहे तो निळा रंग म्हणजे कुठला आहे? कोरिया आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. यानंतर चौथा जो आहे तो आहे जपान. ह्या दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या पूर्वेला या ठिकाणी बेटांच्या समूहात हा जो देश आहे तो आहे जपान. बघा क्रमांक 4 या ठिकाणी जपान हा देश दाखवलेला आहे. त्यानंतर बघा शेवटचा देश राहिला कुठला आता? श्रीलंका. हा 5वा देश श्रीलंका. श्रीलंका देश आपण पाठीमागे दाखवलेला आहे, तो या ठिकाणी येतो. छोटासा बेटाच्या समूहात आहे 5वा श्रीलंका. अशा पद्धतीने सखोल उदरनिर्वाह करणारे देश हे जर आपण जगाचा विचार केला तर सगळे पूर्व दिशेला आहेत. म्हणून या शेतीस पौरात्य शेती असे सुद्धा म्हणतात. यामध्ये भारत, चीन, कोरिया, जपान, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश होतो. आपल्या पुस्तकामधील हा शेतीच्या प्रकाराचा हा शेवटचा फोटो आहे. आता पहिल्यांदा आपण याची साखळी पूर्ण करून घेऊया. या ठिकाणी शेतीचा प्रकार क्रमांक जो आहे तो क आहे. या ठिकाणचा खालील घ्यायचा, स्थलांतरित शेती. आणि वैशिष्ट्य क्रमांक जे आहे ते वैशिष्ट्य क्रमांक ई आहे. मग आता सुरुवातीस स्थलांतरित शेतीचा अर्थ बघूया. आता स्थलांतरित शेती असं म्हटलेलं आहे. आपल्याला स्थलांतर माहिती आहे, आपण पाठीमागे बघितलेलं आहे. तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, या स्थलांतर असे म्हणतात. मग ही स्थलांतरित शेती सुद्धा अशीच आहे. एका ठिकाणी काही काळासाठी शेती केली जाते, ते क्षेत्र सोडलं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन शेती केली जाते. त्या ठिकाणचं उत्पादन कमी झालं का ते क्षेत्र सोडलं जातं, तिसऱ्या ठिकाणी जाऊन शेती केली जाते.
म्हणजे अशा पद्धतीने स्थलांतरित करून जी शेती केली जाते त्याला स्थलांतरित शेती असे म्हणतात. आता हा फोटो आणि वैशिष्ट्य बघितल्यानंतर तुम्हाला याचा अर्थ व्यवस्थित कळेल. बघा, या ठिकाणी एक फोटो आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला काही वनस्पती दिसतात आणि खाली आग लावलेली दिसते, म्हणजे वणवा लावलेला आहे. मग ही जी स्थलांतरित शेती आहे ते करताना काय केलं जातं, तर इथं म्हटलेलं आहे बघा, शेतीचा आकार खूप लहान असतो. वनातील भूभागाची शेतीसाठी निवड केली जाते. वने जाळून जमिनीच्या शेतीसाठी वापर केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं ही वनं जाळतात आणि ही वनं जाळून त्या ठिकाणी शेतीसाठी योग्य जमीन केली जाते. आणि वने जाळल्यानंतर याची जी राख असेल तीच राख खत म्हणून जमिनीमध्ये मिसळली जाते. आणि पाऊस पडायच्या अगोदर या ठिकाणची बियांची पेरणी करतात आणि मग पावसाच्या पाण्यावर जेवढं उत्पन्न येईल तेवढंच उत्पादन घेतलं जातं. म्हणून मिळणारे जे उत्पादन आहे ते उत्पादन सुद्धा फारच कमी असते. या ठिकाणी उत्पादन फक्त 2 ते 3 वर्षच घेता येते. त्यानंतर पडीक जमीन सोडून दुसऱ्या जागेची निवड केली जाते. म्हणजे या ठिकाणी आपण हे जे वन आहे ते जाळून जमीन तयार केली आहे, त्या ठिकाणी प्रामुख्याने 2 ते 3 वर्ष शेती करायची, परत हे क्षेत्र सोडून द्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी पुन्हा ती प्रक्रिया करायची. त्या ठिकाणचं वनक्षेत्र आहे ते जाळायचं, तोडायचं, तिथं जमिनीसाठी जमीन शेतीसाठी योग्य करायची, त्या ठिकाणी लागवड करायची, त्या ठिकाणी 2 ते 3 वर्ष उत्पादन घ्यायचं, पुन्हा ते क्षेत्र सोडायचं, तिसऱ्या ठिकाणी जायचं. म्हणजे अशा पद्धतीने स्थलांतराद्वारे ही शेती केली जाते. याची वैशिष्ट्ये बघा, यामध्ये वनसंपदेचा ऱ्हास होतो, मृदेची धूप होते, त्यानंतर जे या ठिकाणी प्राणी असतील त्या प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो. म्हणून या शेतीस हानिकारक शेती असे सुद्धा म्हणतात. कारण ही शेती केल्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, मृदेची धूप होते, प्राण्यांचा जो आसरा आहे तो आसरा नष्ट होतो. म्हणून यास स्थलांतरित शेतीस हानिकारक शेती सुद्धा म्हटले जाते. खाली शेवटचं तुम्हाला वितरण दिले, ही शेती कुठे केली जाते, तर प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशातील वनांखालील जमीन आशियामधील आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी. बघा काय म्हटलं आहे, विषुववृत्तीय प्रदेशातील वनाखालील जमीन म्हणजे विषुववृत्तीच्या लगतची जी जमीन आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने ही स्थलांतरित शेती केली जाते. यामध्ये आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका इत्यादींचा समावेश होतो. आता आपण हे जे वितरण आहे ते नकाशामध्ये बघूया. स्थलांतरित शेती वितरण नकाशा. आता नकाशा तुम्हाला दिलेला आहे आराखडा, त्यामधला जो पहिला आहे तो आहे आग्नेय आशिया. आता आग्नेय आशिया आपण पाठीमागे दाखवलेला आहे तो या ठिकाणी आहे. आता हा आहे आग्नेय आशिया. यामध्ये कुठं केलं जातं, तर जे 0° विषुववृत्त आहे त्याच्या लगत ही स्थलांतरित शेती केली जाते. त्यानंतर बघा दुसरा आहे मध्य व दक्षिण अमेरिका. आता हा जो मध्य अमेरिकेचा भाग आहे आणि हा जो आहे तो दक्षिण अमेरिका आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दाखवलं जाईल, पण याच्या जवळपास या ठिकाणी ही जी स्थलांतरित शेती आहे ती स्थलांतरित शेती केली जाते. या ठिकाणी तुम्हाला क्रमांक 2 मध्य व दक्षिण अमेरिका दाखवलेला आहे. मग यामध्ये कुठं शेती केली जाते, तर विषुववृत्ताच्या जवळच्या परिसरामध्ये ही स्थलांतरित शेती केली जाते. तिसरा आहे आफ्रिका खंड. बघा हा जो पूर्ण आफ्रिका खंड आहे, मग या आफ्रिका पूर्ण खंडामध्ये ही शेती केली जात नाही. तर या पूर्ण आफ्रिका खंडामध्ये जर वाळवंटाचा भाग सोडला आणि जर हा 0° विषुववृत्तालगतचा जो भाग आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने ही स्थलांतरित शेती केली जाते. अशा पद्धतीने आपण स्थलांतरित शेतीचे एकूण जे 6 प्रकार आहेत ते 6 प्रकारांची माहिती घेतलेली आहे. आता या ठिकाणी जे तुम्हाला स्वाध्याय दिलेत ते स्वाध्याय फक्त शेती या प्राथमिक आर्थिक क्रियेवरच दिलेले आहेत आणि तुम्हाला प्रकरणाच्या शेवटी सुद्धा यावर आधारित जास्त स्वाध्याय आहेत. त्यामध्ये टिपा लिहामध्ये एकच प्रकार दिला आहे, मळ्याची शेती. भौगोलिक कारणे लिहामध्ये एकच आहे, विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. सविस्तर उत्तरे लिहामध्ये सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा आणि दुसरा आहे मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा. आता आपण शेतीची वैशिष्ट्ये बघितली आहेत, त्याचंच फक्त तुम्ही विस्तृतपणे यामध्ये माहिती लिहायची आहे. तुम्ही हा चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला यावरती भूगोल विषयाशी संबंधित दर्जेदार व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.